नमस्कार, मी हनुमंत हेडे, डेप्युटी डायरेक्टर टुरिझम, कोकण डिव्हिजन, नवी मुंबई. आपण चला 99 कोकण दाखवूया ही थीम घेऊन आपण बऱ्याच दिवसापासून वेबिनारची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि आजचा हा 7वा भाग आहे. या 7व्या भागामध्ये आजचे जे प्रवक्ते आहेत, श्री अमोल लोध आणि राहुल कुलकर्णी नमस्कार. यांचा जो विषय आहे ती संगमेश्वर पर्यटनाचा हा विषय आहे. मी या दोघांचंही पर्यटन संचालनालयामार्फत सहर्ष स्वागत करू इच्छितो. त्याचप्रमाणे अ, सुधीर पाटील साहेब हे पण यांचं पण मी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो आणि त्याचप्रमाणे श्री संजय नाईक यांचं. आता हा जो आपली कोकणाची जी शृंखला चालू ठेवलेली आहे आपण, तर त्याचाच एक 7वा भाग म्हणून आपण संगमेश्वर पर्यटन स्थळाची माहिती विविध वेगवेगळ्या माध्यमातून या वेबिनारच्या माध्यमातून पर्यटकापर्यंत पोहोचण्याचा हा आपला मेन उद्देश आहे, की जेणेकरून सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियड्समध्ये लोकांपर्यंत आपले अनट्रॅप जे डेस्टिनेशन जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा जो विषय जो आहे ती संगमेश्वर पर्यटन यावरती श्री अमोल लोध आणि श्री राहुल कुलकर्णी हे आपल्याला सविस्तर माहिती देतील. आणि हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी पुढचे मी श्री पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या प्रवक्त्याचे त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन करून देण्यात यावे ही विनंती. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपला 7वा भाग कोकण वेबिनारचा 7वा भाग आपण सुरू करीत आहोत. जी मंडळी नवीन आज फेसबुकवर लॉग इन झाली आहेत आणि येणार आहेत त्यांच्या माहितीसाठी, यापूर्वी 23 एप्रिलला श्री रघुजी राजे आंग्रे यांनी सागरी दुर्ग, त्यानंतर 30 एप्रिलला भाऊ कादरे यांनी कासव पर्यटन आणि 7 मेला सुहास प्रभुदेसाई यांनी रत्नागिरी टुरिझम, 14 मेला श्री सुधीर रिजबूड यांनी कातळ शिल्प, 21 मेला श्री संजय नाईक यांनी चौल आणि रेवदंडा पर्यटन, आणि त्यानंतर 28 मेला श्री प्रभाकर सावे यांनी पालघर पर्यटन आणि नॉर्थ कोकण टुरिझम याच्यावर प्रकाश जो टाकला होता. आणि त्यांच्या अतिशय चांगल्या मार्मिक विश्लेषण आणि सगळं इन्फॉर्मेशन या संपूर्ण सेशन्स मध्ये किंवा या संपूर्ण वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांना मिळालं. आज आपला आणखी एक नवीन भाग म्हणजे जो ज्याला मी नेहमी म्हणतो की हा जो इमर्जिंग डेस्टिनेशन ह्या भागात मध्ये एक संगमेश्वर पर्यटन एक हे पुढे येत आहे. आणि या ठिकाणी बरेच पर्यटक ऑलरेडी व्हिजिट करीत आहेत आणि त्या ठिकाणी जात असलेले पर्यटक एन्जॉय तर करताच आहेत, भरपूर आनंद घेऊन येत आहेत. परंतु त्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती अजून उपलब्ध नव्हती आणि ती आज या वेबिनारच्या माध्यमातून आपण सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आज आपल्याकडे श्री अमोल लोध हे ओनर ऑफ ड्राईव्ह इन रेस्टॉरंट बार याचे ओनर आहेत आणि यांचं 30 वर्षापासून या टुरिझम मध्ये भरपूर काम चालू आहे. आणि ह्या कामामध्ये त्यांचं अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं काम ज्याला म्हणता येईल की ज्यावेळी ड्राईव्ह इन सुरू केलं त्यावेळी त्यांची असलेली दृष्टी, त्यामध्ये ड्रायव्हर्सना फॅसिलिटी देण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर चांगल्या प्रकारे विश्रांती कशी मिळेल आणि चांगल्या प्रकारचे फूड कसं मिळेल हे आधीपासून भरपूर मेहनत घेऊन त्यांनी तयार केलेलं आहे. आणि अमोल यांनी अजूनही नवीन एक राई फार्म 7 एकरच्या फार्म मध्ये त्यांचं नवीन फार्म आता सुरू आहे. आणि अमोल बरोबर आहेत राहुल कुलकर्णी. आपण राहुल कुलकर्णी आणि संप्रदाय यांचं बरेचसे युट्यूब आपण पाहिले असतीलच. फार्म ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंदाचे शेत. मला जानेवारीमध्ये त्यांच्याकडे जायचा योग आला आणि अतिशय चांगल्या प्रकारे इको टुरिझम डेस्टिनेशन त्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केलं. 30व्या वयाच्या मध्ये सगळं काही सोडून जे ऍडव्हर्टायझिंग मॅन आणि ऍक्ट्रेस या दोघांनी असं करून एक
स्टार्ट केलं की फार्मर्स फॅमिली हा जो कन्सेप्ट ते घेऊन आले, त्याच्यात जो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी यश मिळवलेलं आहे. आज ही दोन्ही वक्ते आपले या ठिकाणी आहेत. यांच्याकडून आपण अमोल आणि राहुल तुमच्याकडून आम्ही ऐकण्यात उत्सुक आहोत. संगमेश्वर आणि सराउंडिंग आणि आजपर्यंत या ठिकाणी आलेल्या टुरिस्ट त्यांचा अनुभव आणि पुढे येणाऱ्या टुरिस्टनी किती काळ त्या ठिकाणी राहून त्या सगळं व्यवस्थित पाहणं आणि अनुभवणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आजच्या सेशनमध्ये हा सगळा भाग आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याचा सगळ्यात जास्त फायदा फ्युचरमध्ये येणाऱ्या पावसाळ्यात अतिशय सुंदर हा परिसर होतो आणि पावसाळ्यापासून हिवाळ्यात आणि पुढच्या सीझन मध्ये याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा पर्यटक घेतील अशी आशा करतो. आणि मी रिक्वेस्ट करतो अमोल आणि त्यानंतर राहुल यांना हे प्रेझेंटेशन करायला. तुम्ही दोघेही आलात, धन्यवाद. आणि आम्ही फार उत्सुक आहोत आपल्याबद्दल, आपल्याकडून हे सगळं ऐकून घेण्यासाठी. ओव्हर टू अमोल. अमोल, तुम्ही बोलू शकता. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम डिपार्टमेंट ऑफ टुरिझम आणि हेडे साहेब यांचे आभार, कारण हा प्लॅटफॉर्म त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. संगमेश्वर परिसर होऊ घातलेलं नवं पर्यटन स्थळ किंवा जे ऑलरेडी चालू झालेलं आहे पण हे बहुश्रुत नाही आहे, हे आज आम्हाला या प्लॅटफॉर्म थ्रू सर्व जगाला दाखवता येणार आहे. जनरली काय होतं की कोकण म्हटलं की समुद्रकिनारा असंच एक काहीतरी डोक्यात येतं, पण कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्यापेक्षा खूप काही आहे आणि ते काय आहे ते आज आपण बघणार आहोत. एक सादरीकरण असणारच आहे, थोडंफार ब्रीफिंग मी करतो. संगमेश्वर परिसर हे ठिकाण तसं बघायला गेलं तर मुंबई गोवा हायवेवरचं एक ठिकाण. याच्या पलीकडे त्याची ओळख अजूनपर्यंत नव्हती, पण ती आता हळूहळू बदलते. हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्याचबरोबर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलंय. खूप चांगली बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता अतिशय छान आहे आणि या परिसराला एक वारसा स्थळांचं वरदान आहे, ऐतिहासिक ठिकाणांचं वरदान आहे. हे सर्व आवर्जून बघण्यासारख्या गोष्टी आहेत. कोकण म्हणजे समुद्रकिनारा या संकल्पनेला तडा जाईल असं एक हे स्थळ आहे, असं हा परिसर आहे, पण नक्कीच काहीतरी वेगळा अनुभव देणार आहे. संगमेश्वर हे संगमेश्वर वेगळंच आहे, याचं वेगळेपण प्रत्येकानं बघावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे. या परिसरात जर आपण बघायला गेलं तर स्वतःचे असे अंगभूत गुण आहेत. जसं म्हटलं तसं की इथली स्ट्रेंथ आमची काय आहे तर बायोडायव्हर्सिटी, भरपूर निसर्गाने जे काही आम्हाला दिलंय ते खूप अतिशय भरभरून दिलेलं आहे आणि निसर्गाचं देणं हे सगळ्यांनी अनुभवणं हे आमचं टास्क आहे. ते फक्त अनुभवताना नक्कीच प्रत्येकजण जबाबदारीनं वागणार आहे, याच्यात आम्हाला काही शाश्वती आहेच त्याची. हे निसर्गात काय यायचंय तर ह्या निसर्गाचं एक आपलं नातं असतं. ते नातं टिकून राहिलं पाहिजे, त्यासाठी निसर्ग पण टिकून राहिला पाहिजेच आहे, पण त्याची अनुभूती घेतली, त्याचा अनुभव घेतला की ते जास्त दृढ होतं आणि तो अनुभव हा खूप काही देऊन जातो. शहरातून माणूस येतो, इथे तो अनुभव घेतो आणि परत जो रिफ्रेश होऊन जातो तो खूप काही घेऊन जातो. हे घेणं, हे देणं, हे याचा आम्ही मेडिएटर आहोत. आम्ही फक्त इथे सेवा देण्यासाठी आहोत आणि आम्हाला त्या सेवा द्यायला आवडतील. मला वाटतं या विषयावर आम्ही काम चालू केलेलं आहे. संगमेश्वर हा इमर्जिंग एरिया आहे, नव्याने येतोय, पण आमचं ह्याच्यावर काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. संगमेश्वर विभागावर, संगमेश्वर परिसर, संगमेश्वर देवरुख या परिसरावर आमचे एक मित्र श्री आशुतोष बापट यांनी एक पुस्तिका पण तयार केली आहे. 4 एप्रिलला MTDCचे माने साहेब यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन पण झालं संगमेश्वर इथेच. आणि लॉकडाऊनमुळं ते फार अजून पुस्तक मार्केटमध्ये गेलेलं नसेल, कारण पर्यटकच नाही आहेत किंवा मार्केट बंद आहे, पण एक अतिशय चांगलं गाईड तयार झालेलं आहे. आणि मला वाटतं आजचा कार्यक्रम, आजचं सादरीकरण हे आपल्याला
याच पुस्तकाच्या आधारे किंवा अशाच रेफरन्सनी आणखी काही रेफरन्सनी आम्ही केलेला आहे. मी नाईक साहेबांना विनंती करतो की आमचं सादरीकरण चालू करावं. धन्यवाद. संगमेश्वर पर्यटन कोकण पर्यटनातलं नवं दालन. गेल्या 2-3 दशकांपासून कोकण हे पर्यटनाच्या नकाशावर पर्यटकांच्या पसंतीस चढत्या क्रमांकावरती राहिलं आहे. सुरुवातीच्या 1-2 दशकांमध्ये गोव्याचं आकर्षण इतकं प्रखर होतं की कोकण म्हणजे फक्त गोवाच असा पर्यटकांचा समज होता. कारणं वेगवेगळी असतील, समुद्र किनारे, मुक्त पर्यटन, मत्स्य आहार, मद्य, कसिनो अशा परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या अनेक आकर्षणांनी गोवा खचाखच भरलेलं होतं आणि आजही तसंच आहे. पण दुसरी बाजू मात्र गोव्यातली मंदिरं, म्युझियम्स, अत्यंत देखणी अशी चर्चेस, गोव्यामधली सुशेगाद अशी शांत जीवनशैली, शाश्वत निसर्ग, छोटेखानी गावं या सगळ्यांची भुरळ पाडणारी, एका वेगळ्याच पर्यटन संस्कृतीला खुणावणारी. कोकण पर्यटनाच्या या वाढत्या मागणीनंतर ही कोकण भुरळ पसरत पसरत तारकर्ली, मालवण, गणपतीपुळे, गुहागर, दापोली यासारख्या इतर समुद्र किनाऱ्यांपर्यंत सुद्धा आली. पण त्याचबरोबर गेल्या दशकात मात्र आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून एक्सपिरियन्शियल टुरिझम या नव्या अनुभवांची लागण भारतीय पर्यटकांनाही झाली. आणि पर्यटन हे तीर्थस्थळ, समुद्र किनारे आणि हिल स्टेशन्स या धोपट संकल्पनांपासून बदलून छोट्या छोट्या तालुका गावांमध्येही आता पोचायला लागले. कसं तर आता प्रसिद्ध तीर्थस्थळांप्रमाणेच अत्यंत अप्रकाशित, अजिबात माहीत नसलेली अशी प्राचीन मंदिरं, लेणी, कातळ शिल्पांनी, अनवट वाटांवरच्या ऐतिहासिक वास्तूंनी, इथल्या किल्ल्यांनी पर्यटकांचं लक्ष वेधायला सुरुवात केली. जलक्रीडा, क्रूज सफरींनी भरलेल्या समुद्र किनाऱ्यांसारखंच सह्याद्रीच्या जैवविविधतेनं भरलेल्या डोंगर दऱ्यांनी, इथल्या जंगलांनी पर्यटकांना आता साथ घालायला सुरुवात केली आहे. पक्षी, कीटक, फुलपाखरं निरीक्षकांचे अभ्यासू थवे कोकणातली नवीन आकर्षणं शोधताहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट्स प्रमाणेच स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या होमस्टेजचाही नवा ग्राहक निर्माण वर्ग होतो आहे इथे. भातशेती, आंबा काजूच्या बागा, त्यातले शेतीचे अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांच्या पर्यटकांची पावलं आता नव्या वाटा शोधायला लागली आहे. संगमेश्वरचं भौगोलिक स्थान, भौगोलिकरित्या संगमेश्वर कुठे आहे हे समजून घेणं सुद्धा याचबरोबर अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोकण पर्यटनातलं हे नवं दालन पर्यटकांसाठी उघडलंय, जे आहे संगमेश्वर. फक्त गावच नाही तर जवळजवळ पूर्ण तालुक्यातल्या असंख्य नव्या पर्यटन आकर्षणांची नवीन यादीच या निमित्तानं आता प्रकाशात आली आहे. नुकतीच जगप्रसिद्ध झालेली इसवी सन पूर्व 25,000 वर्षांमधली त्या काळातली कातळ शिल्प, 9व्या ते 11व्या शतकातली प्राचीन मंदिरं, शिवकालीन किल्ले, जैवविविधतेनं नटलेले डोंगर, सडे, इथल्या पक्षी निरीक्षणाच्या संधी, साध्या पण खऱ्या होमस्टेज मधून घडणारं कोकणाच्या जीवनशैलीचं, चविष्ट खाद्य संस्कृतीचं, जबाबदार पर्यटनाचं, देखणं आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्शन, अशी भली मोठी यादी आहे ही. मुंबई गोवा रस्त्यावर साधारण अर्ध्या अंतरावरती हे गाव आहे संगमेश्वर. हे गाव गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यापासून 40 किलोमीटर आत सह्याद्रीच्या कुशीत वसलंय. हे गाव नव्या मुंबई गोवा चौपदरी हायवेला लागून तर आहेच, पण कोकण रेल्वेच्या मार्गावरचं रत्नागिरीच्या अलीकडचं अत्यंत महत्वाचं रेल्वे स्टेशनही आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या महामार्गांवरून सह्याद्री मधल्या कुंभार्ली किंवा आंबा घाटातून कोकणात उतरताना फारच रंजक प्रवास अनुभवायला मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या 3 तालुक्यांच्या मध्ये वसलेला हा डोंगराळ तालुका, ज्यात संगमेश्वर हे मुख्य तालुक्याचं गाव, अलकनंदा आणि वरुणा या 2 नद्यांच्या संगमावर वसलेला आहे आणि म्हणूनच त्याचं नावही संगमेश्वर असं आहे. या नद्या शास्त्री नदी, बाव नदी अशा इतर नद्यांच्या बरोबरीनं डोंगरांमधून वाहत जात जयगड इथं समुद्रात जाऊन मिळतात, ज्यामुळे या नद्यांच्या समुद्राकडल्या मुखापासून आत अगदी संगमेश्वर पर्यंत अनेक खाड्या पसरलेल्या असून शेकडो छोटी छोटी गावं ही या खाड्यांच्या किनाऱ्यांवर वसलेली आहेत. संगमेश्वरची ऐतिहासिक ओळख. संगमेश्वर हे नाव जसं भौगोलिक कारणामुळे सार्थ आहे, तसंच या नावाशी जोडलेला इतिहास सुद्धा महत्वाचा आहे. 11व्या शतकातील कर्ण या कीर्तिवान चालुक्य सम्राटाची ही राजधानी. चालुक्यांच्या धार्मिक महत्वाकांक्षेमुळेच या काळात परिसरात 350हून अधिक संख्येने अत्यंत देखणी मंदिरं उभारली गेली. संगमेश्वर परिसरातली प्राचीन मंदिरे. यात सोमेश्वर, कालभैरव, सप्तेश्वर, काशी विश्वेश्वर या देखण्या आणि अजूनही काहीशा सुस्थितीत असलेल्या मंदिरांचा समावेश जरी असला तरी स्थापत्यशास्त्रात अभ्यासलं जाणारं आणि पर्यटकांचं लाडकं ते कर्णेश्वर मंदिर, जे एक सम्राट कर्णाच्या नावाशीच निगडीत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या स्थापत्य तज्ञांकडूनच बांधून घेतलेलं हे मंदिर कसबा म्हणजे मूळ गाव संगमेश्वर मध्ये आहे. अंदाजे 400 चौरस मीटर आवारात बांधलेलं हे फरसबंदी मंदिर असंख्य कोरीव शिल्पांनी अक्षरशः नटलेलं आहे. अभिषेक जल वाहून जाण्यासाठी बांधलेली मकर मुख रचना किंवा दरवाजाच्या वर छतावर कोरलेले दशावतार ही याची विशेष सौंदर्य स्थळ असली तरी मुख्य मंडपाच्या छतावर केलेलं नक्षीकाम किंवा खांबांवरल्या इतर मूर्ती सुद्धा अत्यंत देखण्या आहेत. या परिसरातून सुरू झालेलं संगमेश्वर परिसराचं पर्यटन वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांनी नटलेलं असल्याची ग्वाहीच जणू काही या मंदिराच्या सौंदर्यातून मिळते. हे सगळं मंदिराच्या छतावरचं कोरीव काम होतं, जे आता तुम्ही स्क्रीनवर पाहिलं ते. हा त्याचा मंडप आणि हा त्याचा बाह्य परिसर. अत्यंत देखणं असं मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिराच्या सौंदर्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या इतर अनेक मंदिरांपैकी सप्तेश्वर मंदिराचा उल्लेख केल्याशिवाय संगमेश्वर पर्यटन नकाशावर पुढे सरकता येत नाही. कर्णेश्वर मंदिराकडून संगमेश्वर गावाकडे जातानाच हायवेवरून साधारण 4 किलोमीटर आत डाव्या हाताला असलेल्या डोंगरात गर्द झाडीमध्ये हे मध्ययुगीन काळातलं शिव मंदिर अक्षरशः लपलेलं आहे. याच डोंगरात उगम पावलेल्या अलकनंदा नदीच्या प्रवाहाचं 7 प्रवाहांमध्ये नियोजन करून ते इथल्या कुंडांमध्ये आणून सोडलेलं आहे. प्राचीन स्थापत्यातल्या जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण म्हणून याकडे बघितलं जातं. या मंदिराच्या मुख्य वास्तूवर आणि जलमार्गांवर बांधलेल्या 7ही खिडक्यांवर खूप सुंदर कोरीव कामं आहेत. मंदिराच्या पार्श्वभूमीवर असलेलं विविध वृक्षांनी नटलेलं घनदाट जंगल सुद्धा मंदिराच्या देखणेपणात भरच घालतं. या शिवमंदिरांशिवाय नजीकच्या कळंबस्ते गावात रामेश्वर पंचायतन नावाचं मंदिर आहे. मध्य प्रदेशातील संस्थानिक राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आदेशाने आणि त्यांच्या शिवप्रेमामुळे त्यांनी दान केलेल्या धनातून हे शिवमंदिर उभारल्याचं इतिहास सांगतो. मध्यभागी शिवमंदिरात अत्यंत देखणं असं कोरीव शिवलिंग आणि इतर 4 कोपऱ्यांमध्ये गणपती, अष्टदुर्गा, सूर्यनारायण आणि विष्णूच्या मूर्ती असणारी छोटी मंदिरं असं मिळून रामेश्वर पंचायतन तयार झालं आहे. पंचायतन मंदिराच्या सभामंडपात असलेला एका बाजूला रेल्ल्यासारखा असलेला हा नाजूक कोरीव काम केलेला अलंकृत नंदी पहा. याच्या अंगावरील बारीक कोरीवकाम केलेले हे दागिने म्हणजेच उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे.
या सगळ्याशिवाय देवरुख जवळचा मारळचा धबधबा आणि त्याच्या बाजूलाच गुहेमध्ये असलेलं मार्लेश्वराचं मंदिर, धामणीचा लक्ष्मी केशव, आंबावचं सूर्य मंदिर, त्यानंतर आरवली इथलं सूर्यनारायणाचं मंदिर, मुरुंबाडचा आमनाएश्वर, अशी अनेक मंदिरं ही संगमेश्वराच्या परिसर पर्यटनातले अत्यंत अमूल्य असे हिरे आहेत. संगमेश्वर परिसरातल्या शिवकालीन वास्तू आणि किल्ले. 11वं शतक किंवा मध्ययुगीन काळानंतर सुद्धा संगमेश्वर परिसरातली अनेक छोटी छोटी गावं ही असंख्य ऐतिहासिक घटना प्रसंगांची साक्षीदार राहिली आहेत. ज्यातला महत्वाचा उल्लेख करायलाच हवा तो मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी यांना दगाबाजीनं कसबा परिसरात औरंगजेबानं केलेली अटक. ज्या वाड्यात त्यांना अटक झाली तो वाडा जरी आज अस्तित्वात नसला, हाच तो वाडा जो आता वाडा म्हणून अस्तित्वात नाही, तरी सुद्धा संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं संभाजी महाराजांवरील संशोधनासाठी उभारलं जाणारं नियोजित अभ्यास केंद्र लवकरच पर्यटकांचं आकर्षण स्थान बनेल यात शंका नाही. संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई साहेब यांचं माहेरगाव असलेलं गाव शृंगारपूर. या गावाच्या बाजूला असलेला किल्ले प्रचितगड हा मराठा साम्राज्यात सामील झाला सन 1661 साली. सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर आणि परिसरावर लक्ष ठेवून असणाऱ्या या महत्वाच्या किल्ल्यात महाराजांचा मुक्काम अनेकदा घडला आहे. कोयनानगर अभयारण्याच्या बफर झोन मध्ये आता हा किल्ला येत असल्यामुळे किल्ल्याचा सभोवतालचा प्रदेश आता निषिद्ध क्षेत्रात मोडतो, ज्यामुळं किल्ल्यावर जाण्यासाठी एकच रस्ता पर्यटकांसाठी खुला आहे जो शृंगारपूर गावातून जातो. पण हा मार्ग घनदाट जंगलातून आणि खड्या चढाईचा असल्यामुळं स्थानिक वाटाड्यांशिवाय किल्ल्यावर जाणं अवघड आहे. साधारणतः 4 तासांच्या मेहनतीनंतर गडावर पोहोचल्यावर गड परिसर पाहण्यास साधारण तासाभराचा अवधी पुरेसा होतो. बऱ्याचशा इतर किल्ल्यांप्रमाणेच याही किल्ल्यावर वास्तूंचे आता भग्नावशेषच शिल्लक असले तरीही एक मंदिर, बुरुज, 4-5 तोफा, अत्यंत देखणी आणि सुस्थितीत असलेली पाण्याची खांब टाकी आणि किल्ल्यावरून दिसणारा सह्याद्रीच्या खोऱ्यांचा परिसर ही सगळी आकर्षणं इथं पोहोचण्यासाठी करावी लागलेली मेहनत सार्थ ठरवतात. यानंतरच्या क्रमांकावर येणारा दुसरा महत्वाचा किल्ला म्हणजे देवरुख गावापासून फक्त 13 किलोमीटरवर असलेला किल्ले महिमतगड. निगुडवाडी गावातून या किल्ल्यावर जाणारी वाट साधारणतः 1.5-2 तासांची पायपीट करवणारी असली तरी सुद्धा प्रचितगडाच्या दुर्गमतेसमोर ती फारच सोपी आहे. पूर्वाभिमुख प्रवेशद्वार, सुंदर तटबंदी, एक छोटासा बालेकिल्ला, किल्ल्यावरच असलेला एक तळे, खांब टाके आणि काही तोफा एवढीच या किल्ल्याचीही सौंदर्य स्थळं आहेत. या 2 किल्ल्यांबरोबरच किल्ले भवानीगड हा कडवई गावाजवळ असलेला 14व्या शतकातला किल्ला. संगमेश्वर परिसरातल्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकीच हेही एक महत्वाचं स्थान. शिवाजी महाराजांनी सन 1661 साली हा ताब्यात घेऊन त्याची डागडुजी करून त्यावर भवानी मातेचं मंदिर बांधलं, म्हणून हा किल्ले भवानगड. किल्ल्यातल्या 3 टाक्या आणि मंदिर ही या किल्ल्याची आजची शिल्लक संपत्ती. पण जवळच असलेल्या राजवाडी गावातील प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड हे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने या किल्ल्याच्या बरोबरीनं सहज एकत्र साधता येणारं स्थळ. आदिम काळातली कातळ खोद शिल्प संगमेश्वर परिसरातलं नवकोरं पर्यटन आकर्षण. संगमेश्वर परिसरातील गावांचे डोंगर माथे म्हणजेच कातळी सडे किंवा ज्याला आपण प्लॅटू म्हणतो ते, या सड्यांवरच्या गवतात हजारो वर्षांपासून लपून राहिलेली पण गेल्या 5-6 वर्षात उजेडात आलेली इसवी सन पूर्व सुमारे 15,000 ते 25,000 वर्षांपूर्वी इथल्या मानवांनी जांभ्या कातळात खोदलेली चित्र म्हणजेच कातळ खोदशिल्प. संगमेश्वरून रत्नागिरीला हायवेनं जाताना जेमतेम फक्त 2 किंवा अगदी 25 मीटर आतपर्यंत असलेल्या परचुरी, उक्षी, देऊळ, निवळी
यासारख्या अनेक गावांच्या सड्यांवर आढळलेल्या या चित्रांमध्ये काही ठिकाणी गूढ, अत्यंत अनाकलनीय अशा चित्रांचा, चिन्हांचा समावेश आहे. तर या उलट काही ठिकाणी मात्र हत्ती, गेंडे, हरणांसारख्या प्राण्यांच्या आकृतींचाही समावेश आहे. अश्मयुगाच्या अंतानंतर इथल्या जैविक आणि भौगोलिक अस्तित्वावर नव्यानं प्रकाश टाकणारी आणि मानवाच्या इतिहासाबद्दल नव्यानं कोडी घालणारी ही कातळखोद शिल्प हा सध्या जगभराच्या कुतूहलाचा आणि तज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय बनली आहेत. या सर्व ठिकाणी रिक्षा गाडीनं अगदी सहज जाता येत असलं तरी सुद्धा ती चित्र समजून घेण्यासाठी मात्र अभ्यासकांच्या मदतीचीच आवश्यकता आहे, एवढं जरूर लक्षात ठेवा. संगमेश्वर परिसरातल्या नद्या, खाड्या आणि धबधबे. संगमेश्वर पासून सुमारे 35 किलोमीटरवर करजुवे गावात नद्यांचा नाही तर चक्क 3 खाड्यांचा संगम पाहायला मिळतो. कापशी नदी, गड नदी आणि शास्त्री नदीच्या खाड्या जिथं मिळतात त्याला करजुव्याचा तिसंग असं म्हणतात. चारही बाजूंना असलेल्या डोंगर रांगांनी वेढलेल्या विस्तीर्ण संगमाच्या शांत पाण्यातून स्थानिकांच्या होडीनं भातगाव पुलापर्यंत केलेला फेरफटका हा अत्यंत सुखद अनुभव आहे. कोकणात पावसाळी धबधब्यांची मांदाई असली तरी प्रचितगडाच्या पायथ्याजवळचा धोधवणे येथला बारमाही धामणकोंड धबधबा हा मात्र या परिसराचा आगळा वेगळा शुभ्र अलंकारच आहे. तिवरे गावापासून शास्त्री नदीच्या काठाकाठानं भातखाचरांमधून, घनदाट वेलींमधून, जंगलातून पायवाटेनं जाणारा तासाभराचा हा निर्मनुष्य ट्रेक जेव्हा या धबधब्यापर्यंत नेऊन सोडतो तेव्हा कोकणातलं एक अनवट स्थळ पाहिल्याचं समाधान हे मात्र केवळ अवर्णनीय आणि अनुभवल्यानंतरच कळणार. याखेरीज या वाटेवर घडणारं पक्षी दर्शन सुद्धा तितकंच खिळवून ठेवणार आहे बरं. संगमेश्वर परिसरातलं पक्षी निरीक्षण आणि जैवविविधता. डोंगर, दऱ्या, कातळसडे, समुद्र किनारे, खाजणं, खाडी किनारे, ओढे, नाले अशा विविधतेनं नटलेल्या वेगवेगळ्या भूभागांनी सजलेल्या या संगमेश्वर परिसरामध्ये वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणाच्या संधी जर नसल्या तरच नवल म्हणायला लागेल. या परिसरातल्या प्रत्येक गावातला सडा म्हणजेच कातळातले डोंगर माथे हे पावसाळ्यातल्या असंख्य प्रकारच्या रानफुलांसाठी आणि औषधी रानभाज्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर इथं सिवेट्स, कोल्हे, खवल्या मांजरं, साळींदरांपासून ते अगदी बिबट्या वाघापर्यंत विविध प्राणी आणि त्याचबरोबर पिपिट्स, बॅबलर्स, ओरिओल्स, वुडपेकर्स, किंगफिशर्स, हॉर्नबिल्स, काइट्स, शिकराज, हॉक्स, क्वेल्स, रॉबिन्स, फ्लाय कॅचर्स, कुकूज अशा जवळजवळ 150-200 पक्ष्यांच्या जातींनी समृद्ध असा हा संगमेश्वर परिसर म्हणजेच बर्ड वॉचिंग साठी अत्यंत मोठी पर्वणीच आहे. संगमेश्वर परिसरातलं कला संग्रहालय. देवरुख गावात एक सुंदर असं संग्रहालय आहे ज्याचं नाव आहे लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय. 2 मजली असलेल्या या संग्रहालयात असलेली हळदणकर, गुर्जर, दीनानाथ दलाल, बाबूराव पेंटर, वासुदेव कामत, जयवंत दळवी यांसारख्या नामवंत चित्रकारांनी रंगवलेली पोर्ट्रेट्स, निसर्ग चित्र आणि मॉडर्न आर्ट शैलीतली चित्र ही चित्रकला अभ्यासकांबरोबरच रसिक पर्यटकांना सुद्धा पर्वणी ठरतात. संगमेश्वरची खाद्य संस्कृती. कोकण म्हणजे कोंबडी वडे, मोदक नाहीतर सुरमई पापलेट. या तुमच्या कल्पनेला चविष्ट धक्का देते ती संगमेश्वरची खाद्य संस्कृती.
पावसाळ्यात इथल्या सड्यांवर फुलणाऱ्या भारंगी, काकवी, फोडशी, काटलं यांसारख्या चविष्ट रानभाज्यांनी इथली ताटं सजतात, तेव्हा इथल्या नद्या आणि खाड्यांकाठच्या शेतमळ्यामध्ये पिकणाऱ्या पावटा, कडवे, वाल, कुळीत यासारख्या कडधान्यांच्या उसळी आणि वांगी, पडवळ, दोडकी, माठ, मुळा, मेथी अशा सकस भाज्यांची इथं नेहमीच ताटात रेलचेल असते. उन्हाळ्यात इथं आलेल्या ओल्या काजूंची उसळ, फणसाची भाजी, आंब्याचं कोयाडं, ताज्या कोकमाचं सार, आमरस, करवंदांची चटणी असा जोरदार मेनू रोजच असतो. आणि मत्स्याहारांसाठी तर सुरमई पापलेट सोडाच हो, त्यापेक्षा अत्यंत चवदार असा कुर्ल्यांचा रस्सा, तांबोशीची कापं, चिंगळांचा रस्सा, भाजलेले बांगडे, जवळ्याची भाजी, मुळे, शिंपले अशी चवदार मैफिल इथं रोजच रंगते, ती इथल्या समृद्ध खाडी किनाऱ्यांमुळे. बरं, हे सगळं अनुभवण्यासाठी, बघण्यासाठी, खाण्यासाठी संगमेश्वरच्या निसर्गाशी, परिसराशी, संस्कृतीशी जवळीक साधणाऱ्या पर्यटक निवासांची माहिती हवी ना, तीही तयार आहे. संगमेश्वर परिसरातले पर्यटन निवास. संगमेश्वर तालुका परिसरातच छोट्या छोट्या गावातून अनेक उच्च दर्जाच्या नेटक्या जबाबदार पर्यटक निवास सुविधा उपलब्ध आहेत. या निवासांचं स्वरूप हे हेरिटेज टुरिझम, ॲग्रो टुरिझम किंवा खरेखुरे होमस्टेज अशा स्वरूपाचं असल्यामुळे कोकण पर्यटनाचा सांस्कृतिक आणि स्थलसापेक्ष असा खराखुरा आनंद पर्यटकांना मिळतो. निवासाचं स्वरूप सुद्धा कोकणातली साधी कौलारू घरं, कॉटेजेस अशा थाटातलं आणि अन्न सुद्धा इथल्या खाद्य संस्कृतीला, परंपरेला साजेसं असतं. कोकणातल्या दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण खाद्य परंपरेशी आणि निसर्गस्नेही संस्कृतीशी ओळख करून देणारे आहेत हे निसर्ग निवास. संगमेश्वर परिसरातल्या या पर्यटक निवासांना देश विदेशामधून मान्यता, पसंती आणि विविध पुरस्कारही मिळाले आहेत. म्हणूनच संगमेश्वर परिसरासाठी ही अभिमानाची स्थळं आहेत. तुरळ येथलं रस्टिक हॉलिडेज. नितीन आणि शिल्पा करकरे यांनी तुरळ या गावी आपल्या 210 वर्षांचा वारसा असलेल्या घरात आणि त्या घर परिसरात चालू केलेला होमस्टे. जुनं कोकणी घर, देखण्या कॉटेजेस, पारंपरिक खाद्य परंपरा, विविध पक्ष्यांचं घर बसल्या दर्शन, निसर्ग भटकंती. शिल्पा करकरे आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कलाकार मंडळींचं हँडीक्राफ्टचं कलेक्शन आणि विक्री ही सगळी रस्टिक हॉलिडेची वैशिष्ट्य. धामापूरचा प्राचीन वाडा, शिरंबीचं पाण्यातलं मंदिर, कर्णेश्वराचं मंदिर आणि राजवाडी येथली गरम पाण्याची कुंड या सगळ्या भेटींसाठी रस्टिक हॉलिडेज म्हणजे अगदी मध्यवर्ती निवास. संपर्क रितेश नवरंगे 9867219006. फुणगुस गावातलं फार्म ऑफ हॅपीनेस ॲग्रो टुरिझम होमस्टे. आनंदाचं शेत म्हणजेच फार्म ऑफ हॅपीनेस या नावानं राहुल आणि संपदा कुलकर्णी या जोडप्याचा हा कृषी पर्यटन होमस्टे. फुणगुस गावात आपल्या शेतावर आपल्याच पारंपरिक पद्धतीच्या कौलारू घरात निवडक आणि मोजक्या पर्यटकांसाठी केलेली ही निवास व्यवस्था. आपण जे जेवतो ते अन्न कसं पिकतं याबद्दलचं प्रबोधन आपल्याच शेतातल्या सेंद्रिय शेतीतून घडवणारं फार्म ऑफ हॅपीनेस हे एक अनोखं कृषी पर्यटन केंद्र आहे. शेतीच्या वर्षभर चालणाऱ्या कामांबरोबरच पक्षी निरीक्षण, आकाश दर्शन, नदीतून फेरफटका, जवळच असलेल्या कातळ शिल्पांना भेट, बैलगाडी सफर अशा अनेक आगळ्या वेगळ्या अनुभवांनी सजलेला असा एक पर्यटन प्रकल्प. कुक्षीतील कातळ शिल्प, गणपतीपुळेचा समुद्र आणि कर्णेश्वर या सगळ्यांसाठी मध्यवर्ती सोयीचा निवास. संपर्क राहुल कुलकर्णी 7620775521. गोळवली गावातील राई निसर्ग निवास. गर्द झाडी, पक्षी आणि फुलपाखरांची त्यातून चालणारी ये जा, त्याचबरोबरीनं सतत वाहता ओढ्याच्या काठावर वसलेली गोळवली गावातील श्री अमोल लोध यांची राई.
छोट्या कुटुंबांसाठी कॉटेजेस, ग्रुपसाठी डॉर्मेटरीज, आकाश दर्शनासाठी मचाण, विविध फुलांनी सजलेली फुलपाखरू बाग, कोकणी पदार्थांची रेलचेल असलेलं जेवण ही सगळी ही राईची खासियत. जवळच असलेलं कर्णेश्वर मंदिर, प्रचितगड आणि राजवाडीतील गरम पाण्याची कुंड या सगळ्यांसाठी हे ठिकाण अगदी मध्यवर्ती. संपर्क अमोल लोध 9822118855. ही सगळी आकर्षणं लक्षात घेता कोकण पर्यटनाचं हे नवं दालन म्हणजेच संगमेश्वर पर्यटन लवकरच भारतातल्या मोजक्या अशा समृद्ध पर्यटन अनुभवांमधलंच गणलं जाईल, यात काही शंकाच नाही. कोकण पर्यटनातलं नवीन दालन संगमेश्वर पर्यटन. धन्यवाद. थँक्यू राहुलजी आणि अमोलजी. आपण जे संगमेश्वर पर्यटन आणि त्या परिसरात असलेले अनट्रॅप्ड डेस्टिनेशन्स की जसे कर्णेश्वर मंदिर असेल किंवा संगमेश्वर च्या सह्याद्रीची जैविक विविधता असेल किंवा सप्तेश्वर मंदिर असेल किंवा अलकनंदा नदी असेल, गड परिसर असेल किंवा इतर गरम पाण्याचे झरे, कातळ शिल्प आणि असे विविधतेने नटलेलं हे संगमेश्वर आणि त्या परिसरातला परिसर की जे निश्चितच पर्यटकांना मोहन आणि आकर्षित करण्याचं एक नवीन डेस्टिनेशन्स आपण पर्यटकांच्या समोर किंवा पर्यटकांना आपण उपलब्ध करून देत आहोत. त्या परिसरात असलेल्या निवास न्यारी योजना असतील किंवा आपले जे ॲग्रो टुरिझम सेंटर असेल, त्यात येणारे अनुभव आणि पर्यटकांना जी विविधता म्हणजे नेहमीच्या पर्यटनाच्या व्यतिरिक्त म्हणजे की जे समुद्र हे सोडून त्याच्या व्यतिरिक्त जी कोकणामध्ये संगमेश्वर परिसरामध्ये जे विविधता नटलेली आहे त्याचं दर्शन आपण आम्हाला करून दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपण जी संगमेश्वरची मांडणी केलेली आहे या मांडणीच्या रूपाने मी आपल्याला असं आमंत्रित करू इच्छितो की आपण त्या परिसरामध्ये या परिसराचं जे काही आपण एक दुसरं टूर म्हणजे ऑदर B2B च आपण एक सेशन आयोजित करणार आहोत. त्यात आपण कोकणाचं म्हणजे संगमेश्वरचं प्रतिनिधित्व करावं की जेणेकरून हे संगमेश्वरचे डेस्टिनेशन्स आहे ते इतर राज्यातील टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल्स एजंट यांच्यापर्यंत जाऊ शकेल. आणि आपला तोच मेन उद्देश असा आहे की संगमेश्वर जसं नावारूपाला आपल्याला आणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कोकणातील इतर डेस्टिनेशन सुद्धा नावारूपाला आणू. एवढंच आपल्याला सांगायचंय पर्यटकांना की आमचा हा 720 किलोमीटरचा समुद्र तर आहेच आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण आमच्याकडे ऐतिहासिक वारसा आहे, कातळ शिल्प आहेत आणि निसर्गाने विविधतेने नटलेला हा पूर्ण कोकणाचा परिसर आहे. हे पण आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आपण जी संगमेश्वरची जो दर्शन किंवा परिसराचं आपण जी रूपरेषा जी मांडलेली आहे ती अत्यंत मोजक्या आणि प्रॉपरली चांगल्या शब्दांमध्ये की निश्चितच पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित वगैरे होतील, त्यात काय दुमत नाही आहे. पुन्हा एकदा मी आपलं राहुल आणि अमोलचं अभिनंदन करून आपणास मी पर्यटन संचालनामार्फत खूप आभारही व्यक्त करतो की खूप आपण एक चांगलं डेस्टिनेशन्स आपण लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सर्व इतर पर्यटकांना, देशी विदेशी पर्यटकांना मी
आव्हान करू इच्छितो की निश्चितच या संगमेश्वरला भेट द्या, त्याचा अनुभव घ्या आणि आपले अभिप्राय द्या, एवढं मी आव्हान करून पुढचा कार्यक्रम श्री संजय नाईक साहेबांना विनंती करतो. संजय, जस्ट बिफोर यू हा. जस्ट एक फॉर्म, राहुल, अमोल, अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिली. एवढं संगमेश्वरला काही असेल असं कधीही वाटलं नव्हतं. नॉर्मली असं कोकणामध्ये फिरत असताना संगमेश्वरला साधारणतः 3-4 तासात व्हिजिट करून, टेम्पलला व्हिजिट करून पुढे जायचं असं पर्यटकांचं बरंच विचार असतात. पण आजची ही माहिती बघितल्यानंतर ह्या संगमेश्वरमध्ये साधारणतः 3 ते 4 नाईट किंवा 5 नाईट राहणं आवश्यक आहे, खऱ्या अर्थाने जर का अनुभवायचं असेल तर. इतकी सुंदर माहिती, आणि राहुलचं मार्केटिंगच फील्ड असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेली आहे. आणि मला वाटतं याचा हा आजचा भाग जो आपल्या कोकण टुरिझम रिजनल ऑफिसच्या फेसबुकवर कायम राहणार आहे, पर्यटकांना तो उपलब्ध सतत राहणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा सगळे पर्यटक, त्याचबरोबर टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट्स मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर सगळे घेतील असं मला वाटतं. आपण केलेली एक जी व्हिडिओ क्लिप आहे ती साधारणतः इंग्लिशमध्ये त्याच्यात काही रूपांतर करून जर का आपण सगळ्यांना शेअर केली त्याची लिंक, तर ती सगळ्यात जगभर पसरू शकेल. आणि जेणेकरून महाराष्ट्र आणि भारतातच किंवा भारताच्या बाहेरचे पण टुरिस्ट जे आता तुमच्याकडे येत आहेत ते सतत जास्तीत जास्त नंबरने येत राहतील असं मला खात्री आहे. आपण दोघंही या वेबिनारसाठी आलात, हार्दिक धन्यवाद. आणि टुरिझम मध्ये हे जे हनुमंत हेडे सरांनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, त्याचबरोबर MTDC आणि टुरिझम, महाराष्ट्र गव्हर्नमेंट टुरिझम डिपार्टमेंट पण प्रोएक्टिव्हली काम करते. तर आपण सगळेजण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करून एक चांगलं काही घडवू शकतो आणि कोकण टुरिझम वाढवू शकतो या खात्री आहे, आणि ते आपण करूच. परत एकदा धन्यवाद. आणि मी रिक्वेस्ट करतो संजय नाईक, निसर्ग टुरिझमचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रमाची सांगता करावी. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. हिरवागार निसर्ग बघता बघता अजून पावसाळा तर यायचा आहे, पण अगोदरच संगमेश्वरकरांनी सगळा आजूबाजूचा परिसर हिरवागार करून टाकला. संगमेश्वरला खूप वेळा येणं आलं, संगमेश्वरला अमोलला खूप वेळा भेटता आलं, त्याच्यातूनच संगमेश्वरची ओळख खरं तर झाली. अशा या संगमेश्वरच्या परिसरामध्ये फिरताना मला पण खूप वेळा वेगवेगळा आनंद मिळाला. म्हणजे खास करून रस्टिक हॉलिडेजचं ते तुरळचं ते त्यांचं होमस्टे आहे. तर अशा वेगवेगळ्या संकल्पना किंवा अशा जबाबदार पर्यटनाचा, शाश्वत पर्यटनाची काही ठळक उदाहरणं आपल्या संपूर्ण कोकण पट्ट्यात आहेत. अशाच कोकण पट्ट्यामध्ये चिपळूणचं नाव सुद्धा अलीकडे जास्त गाजतंय. चिपळूणच्या ग्लोबल चिपळूण पर्यटन संस्थेचे रामशेठ रेड्डीज यांनी पण एक वेगळा ठसा उमटवायचा प्रयत्न गेले 4 ते 5 वर्ष केलाय. मला वाटतं पुढचे जे सेमिनार आहे, पुढचा जो वेबिनार आहे, हा त्या चिपळूणवर आहे की त्या चिपळूणची खाडी, चिपळूणच्या सभोवताचा परिसर आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त आकर्षण असलेलं मगरीची सफर. आता मगरीची सफर म्हणजे मगर बघण्याकरता सफर, ती जे काय आपण वसिष्ठी खाडीत जातो, ही सगळी डिटेल माहिती रामशेठ रेड्डीज चिपळूण मधलं एकदम तरुण व्यक्तिमत्व येत्या शुक्रवारी आपल्याला भेटणार आहे. आपण सगळ्यांनी पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 4:30 वाजता तोही कार्यक्रम बघावा. आणि कोकण टुरिझम मध्ये एक वेगळं दालन, जसं आता संगमेश्वरचं एक वेगळं दालन, तसंच चिपळूण सुद्धा आहे. तर आपण पुढच्या शुक्रवारी भेटू. याच वेळी सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा अमोल आणि राहुल कुलकर्णी यांचं अभिनंदन याकरता की प्रेझेंटेशन खूप छान होतं. तरी संपदाताईंचा आवाज काय आम्हाला ऐकता आला नाही. पण असू द्या, काही टेक्निकल बाबी आहेत, कारण आपण कोकणात कुठल्या कुठल्या कोपऱ्यात बसलेलो आहोत. तर याचबरोबर पुन्हा एकदा सुधीर पाटील साहेब, हेडे साहेब, आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता, नाही तर मग मी कार्यक्रम राहुलजी, आपण जो प्रेझेंटेशनचा जो व्हिडिओ जो आपण केलेला आहे, हो तो हो आपण एक आपल्या या फेसबुक वरती आपण अपलोड करूया, जेणेकरून ते लोकांना उपलब्ध होऊ शकेल. नंबर 1. चालेल. नंबर हो. 2, माझं असं सबमिशन आहे
की आपण एक संगमेश्वरच्या 1 नाईट 2 3 नाईटच्या अशा एक वेगवेगळ्या टूर आयटनरी तयार कराव्यात की जेणेकरून ओके. आपल्याला या आपल्या वेबसाईट वरती किंवा फेसबुक वरती पण आपल्याला टाकता येऊ शकेल. बर बर, चालेल ना, चांगलं असं सजेशन आहे सर. जमू शकेल का आपला की हो, जेणेकरून कसं आहे की आपला मेन बोला बोला, सॉरी. करतो त्याच्यात. हा राहुल सांगा. जेणेकरून हा. आणि त्याचप्रमाणे आपल्याला संगमेश्वर दाखवण्यासाठी गाईड म्हणून पण आपल्याला तिथे एक जरा थोडे ट्रेन आपण जर केलात किंवा कोणाचे असे कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला उपलब्ध करून जर दिला तर निश्चित आपल्याला एक टूर ऑपरेटर कडे आपण त्यांना त्याची इन्फॉर्मेशन देऊया जेणेकरून ते संगमेश्वर आपल्याला प्रॉपरली दाखवता येऊ शकेल. किंवा काही गाईड तयार करायचे असतील तर आपले ऑनलाईन वरती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिस्ट डिपार्टमेंट मार्फत गाईड ट्रेनिंग चालू आहे. तर त्यांच्याकडे जर नोंदणी केली तर ते त्यांना पण तिथं तसं ट्रेन करता येऊ शकेल किंवा आपणही काही गाईड जरा असे मोजके ट्रेन एक चांगलं रूट आणि एक चांगला साथ मिळू शकेल. नक्की सर, हेडे सर, हे फार महत्वाचं सजेशन आहे. किंबहुना ही व्हिडिओ क्लिप बनवतानाच आमच्या हा मुद्दा लक्षात आला की हे जे आहे या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषयातले वेगवेगळे तज्ज्ञ किंवा जी स्थानिक मंडळी आहेत की ज्यांना ते योग्य पद्धतीने माहिती आहेत त्यांच्याच बरोबर पर्यटकांना पाठवून त्या परिसराचं किंवा त्या विषयाचं योग्य दर्शन पर्यटकांना घडवणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. पण प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचू शकणार नाही, त्यामुळे असा एक गाईड्सचा ग्रुप इथं ट्रेन करावा असं आमच्याही मनामध्ये आलं. आणि तुम्ही जी आता सूचना केली ती अत्यंत व्हॅलिड आहे आणि त्याला जर पर्यटन मंडळाकडनं आम्हाला दुजोरा मिळत असेल किंवा त्यांना ऑफिशियल ट्रेनिंग करून त्यांना जर सर्टिफिकेट मिळणार असेल तर त्यांना व्यक्तिशः पण ते अत्यंत फायद्याचं आहे. तर आम्ही असे गाईड्स तयार करण्यावरती नक्की विचार करू, त्या दृष्टीने प्रयत्न करू. त्याचबरोबर सर, आम्ही मंडळींनी म्हणजे त्यामध्ये रस्टिक हॉलिडेजचे नितीन शिल्पा करकरे आहेत, स्वतः अमोलजी आहेत, मी, राहुल आणि संपदा माझी पत्नी, आम्ही काही मंडळींनी इथली जी या वेगवेगळ्या विषयांमधले म्हणजे जसे आशुतोष बापट सरांनी आता हे संगमेश्वर पर्यटनावरती पुस्तक लिहिलंय ते आहेत, श्रीनिवास पेंट्स आहेत, या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन संगमेश्वर पर्यटनाची एक वेबसाईट सुद्धा बनवण्याचा प्रयत्न आहे आमचा की जी अत्यंत मोबाईल फ्रेंडली असेल, खूप क्लिष्ट नसेल, वापरायला सोपी. येत्या वर्षभरात ती कंप्लीट करून ती लॉन्च करण्याची आमची इच्छा आहे, प्रयत्न चालू आहे. ओके, आपण क्रॉस मार्केटिंग करूया. तुमची लिंक आमच्या वेबसाईटला देऊया, आमची लिंक तुमच्या वेबसाईटला देऊया जेणेकरून येणारा टुरिस्ट जो असतो तर नॉर्मली गव्हर्नमेंटची वेबसाईट ऑथेंटिकेशन येतो आणि सर्च करतो. कारण तसं पाहिलं गेलं तर एक विश्वासार्हता जी असते ती डिपार्टमेंट वरती असते. म्हणून आपणही कुठल्या बाहेर अदर स्टेट मध्ये जाताना पहिलं गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटची शोध घेतो आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट कडे आपण वळतो. तर प्रथमतः म्हणून माझं असं सजेशन आहे की आपण क्रॉस मार्केटिंग सारखं की आपली जी काय होणारी वेबसाईट आहे ती आपल्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटला लिंक करूया आणि आपची लिंक आपल्याला म्हणजे क्रॉस मार्केटिंग होऊन त्याला एक चांगला प्रतिसाद मिळू शकेल. हो, नाही, अगदी बरोबर. इव्हन सर, तुम्ही मगाशी जे सजेशन दिलं की संगमेश्वर पर्यटनातल्या इतर परिसरातल्या लोकांचं जे पुढचा वेबिनार आहे त्यांसाठी काही काम करता आलं तर आम्हाला आवडेल. कारण जबाबदार शाश्वत पर्यटन हा आम्हा तिन्ही मंडळीचा म्हणजे आम्ही हे प्रेझेंटेशन केलं त्यांचा संजय नाईक सरांना हे चांगला माहिती आहे विषय, बऱ्याच वेळा त्याच्यावरती बोलणं झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला काम करायला नक्की आवडेल. या परिसरात जरूर करू आम्ही. मला वाटतं की आपण ऑफिशियली कार्यक्रम मी थांबवतो आणि काही चर्चा असेल तर आपण पुन्हा करू. धन्यवाद.